संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण आतापर्यंत भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या विविध धम्मस्थळांचा इतिहास बघितलेला आहे। लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, कपिलवस्तू, वैशाली आणि कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण श्रावस्तीचा सुद्धा इतिहास बघितलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण धम्मस्थळाचा इतिहास आपण पाहणार आहोत की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वास्तव्य केलं, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्षावास केला, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा घटना सुद्धा घटित झालेल्या आहेत, अशा महत्त्वपूर्ण प्राचीन धम्मस्थळाचा इतिहास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण पाहणार आहोत। हे धम्मस्थळ आहे राजगृह। आपण सर्वांनीच हे नाव ऐकले असेल अगोदर। जे लोक बुद्धगया दर्शन सहलीमध्ये गेलेत त्यांनी सुद्धा राजगृहाचं दर्शन केलं असेल। राजगृहामधील विविध प्राचीन आणि आधुनिक काळातील जे काही धम्मस्थळे आहेत त्या सर्वांचाही त्यांनी दर्शन घेतलं असेल। बौद्ध संस्कृतीमध्ये आणि बौद्ध इतिहासामध्ये हे जे राजगृह स्थळ आहे, राजगृह, हे राजगृह अतिशय महत्त्वाचं आहे। जसं कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण श्रावस्तीचा इतिहास पाहिला। श्रावस्ती ही राजधानी होती। जसं आजचं उत्तर प्रदेश आहे, बुद्ध काळामध्ये या उत्तर प्रदेशाला कौशल जनपद म्हणायचे, कोसल, आणि या कौशल जनपदाची राजधानी होती श्रावस्ती। आणि तिथला राजा कोण होता? राजा प्रसेन्नजित। जे राजगृहाचं इतिहास आपण आज पाहत आहोत, हे राजगृह सुद्धा त्या काळातल्या राजधानीचं ठिकाण होतं, राजधानी होती ती। जसं श्रावस्ती ही कौशल जनपदाची राजधानी होती, अगदी तसंच आजचं जे बिहार आहे, बिहार, या बिहार राज्याला बुद्ध काळामध्ये मगध म्हणायचे, मगध, आणि त्या मगधाची राजधानी होती ही राजगृह। तर हे दोन ठिकाणे नेहमी लक्षात ठेवा। कौशलची राजधानी श्रावस्ती
तिथला राजा राजा प्रसेन्नजीत. मगध म्हणजे आजचं बिहार, या मगधची राजधानी ही राजगृह, आणि या राजगृहाचा राजा होता राजा बिंबिसार. तर ह्या राजगृह जे आपण पाहतो हे जुनं काळातलं नाव आहे, म्हणजे बुद्ध काळामध्ये त्याला राजगृह म्हणायचे, पण त्याचं आता नाव चेंज केलेलं आहे. त्याला राजगृह म्हणत नाहीत, कारण गृह याचा अर्थ होतो घर. तर त्या काळामध्ये राजगृह याचा अर्थ असेल की इथं राजे लोक राहतात, राजलोकांचं इथं घर आहे, म्हणून त्याला राजगृह म्हणत असतील. पण आता या राजगृहाचं नाव बदलून याचं नाव केलेलं आहे राजगीर. म्हणजे तुम्ही विकिपीडियावर जरी टाकले राजगीर, राजगीर म्हणतात, राजगीर. तर गीर, गीर या शब्दाचा अर्थ होतो पहाड, पर्वत. जसं म्हणतो ना की हिमगीर म्हणतो ना आपण, गीर म्हणजे पर्वत, पहाड. तर याला राजगीर म्हटलेलं आहे. राजगीर यासाठी कारण या राजगीर हे जे शहर आहे, हे शहर 5 प्रकारच्या पर्वतराजींनी वेढलेलं आहे. म्हणजे पूर्ण चारही बाजूनं असं 5 प्रकारच्या पर्वतांची राजी आहे, आणि त्या 5 पर्वतांच्या मधामध्ये हे राजगीर शहर वसलेलं आहे. ते जे 5 पहाडी आहेत त्यापैकी एक आहे रत्नागिरी, म्हणजे रत्नागिरी पहाडी. दुसरी आहे विपुलगिरी पर्वत, म्हणजे पहिलं रत्नागिरी पर्वत, दुसरं विपुलगिरी पर्वत, वैभारगिरी पर्वत, चौथं स्वर्णगिरी पर्वत, आणि 5वं आहे उदयगिरी पर्वत. असे हे 5 तिथल्या पर्वतांची नावं आहेत. पर्वतराजी रत्नागिरी, विपुलगिरी, वैभारगिरी, स्वर्णगिरी, उदयगिरी, या 5 गिरी म्हणजे या 5 पर्वतराजींच्या मधामध्ये हे शहर वसलेलं आहे. बघा, तर विचार करा हे शहर किती सुंदर असेल. म्हणजे आजूबाजूला सगळीकडे पहाडी आहेत ना, आणि मधामध्ये ते शहर आहे. जेव्हा तुम्ही बुद्धगयेहून राजगीरला जाण्यासाठी निघता, तर मला वाटतं बुद्धगयेहून काहीतरी 80 किलोमीटर आहे, जवळच आहे, 80 किलोमीटर अंतरावरती आहे, आणि पटनापासून जवळपास 100 किलोमीटर ते असेल. तर जेव्हा तुम्ही बुद्धगयेहून निघाल राजगीरसाठी, ते एक पहाडी लागते बघा आपल्याला, आणि राजगीर पर्यंत ती पहाड, ते पर्वत तुमचा पिछा सोडत नाही. म्हणजे कंटिन्यू तुमच्या सोबतच प्रवासामध्ये, रस्त्याच्या बाजूबाजूनच आहे. म्हणजे त्या पहाडीच्या बाजूबाजून रस्ता गेलेला असा, नागमोडी वळणं घेत 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 सुंदर दृश्य आहे बघा. राजगीरला जाताना सकाळच्या प्रहरामध्ये जात असतो आम्ही, अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य असते त्या पहाडांचं, आणि भल्ला मोठा पहाड आहे ते, म्हणजे विचार तुम्ही करू शकणार नाही, असं इतका मोठा पहाड आहे ते. आणि ते पहाड जे पर्वतराजी राजगीर पर्यंत तुमची साथ सोडत नाही. म्हणजे विचार करा, हे राजगीर जे शहर आहे, हे शहर किती सुंदर असेल. त्या काळामध्ये ही राजधानी होती बिहारची, ज्याला मगध म्हणायचे, बिहार. त्या बिहार सुद्धा यासाठीच म्हणतात की ते विहारांचं शहर आहे. विहार या शब्दावरून त्याचं नाव पडलं बिहार. म्हणजे हे राज्य असं आहे की ज्या राज्याचं नाव बौद्ध धम्मातून आलेलं आहे. आजही बघा, जर कोणी बिहारचे लोक असतील ना, ते पाणीपुरी वगैरे विकतात ना, ते असतात आपल्याकडे काही, आहे की नाही. तर बिहारचे लोक जे असतात ना, ते वचा उच्चार ब करतात. जसं आता बिहारी जर कोणी बुद्धिस्ट माणूस असेल, वंदामी नाही म्हणत, बंदामी भंतीजी म्हणतात, बचा उच्चार करतात. विलासपूर असेल, बिलासपूर म्हणतात. तर त्या काळामध्ये या मगध शहरात, या मगध राज्यामध्ये सगळीकडे विहारच विहार होते. विहारच विहार. कोणाला जर विचारलं कुठे जातोयस, तर मी विहाराला चाललो म्हणे. मी विहारांच्या प्रदेशात जात आहे, विहार. आणि त्याच विहाराचं अपभ्रंश होऊन विहाराचं बिहार झालं. तेच बिहार आज एक राज्य आहे बघा. त्या बिहारची राजधानी होती ही राजगृह. तर या राजगृहाचा राजा होता राजा बिंबिसार. प्रसेनजिताच्या समकालीन होता. हा जो राजा बिंबिसार आहे, हा अत्यंत महत्वाकांक्षी होता. आणि असं साहित्यात असं सांगितलेलं आहे की हा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमापेक्षा 5 वर्षांनी लहान होता.
असं काही साहित्यात सांगितलं, काय खरं काय माहित नाही, पण साहित्यात लिहिलेलं आहे असं 5 वर्षांनी लहान होता. म्हणजे ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात वयाच्या 29व्या वर्षी, अर्थातच बिंबिसाराचं वय काय असेल त्यावेळेस 24 वर्षांचं असेल ना, 5 वर्षाचा तो लहान होता. म्हणजे अतिशय कमी वयामध्ये, अगदी तारुण्यामध्ये, कमी वयामध्ये हा राजा बिंबिसार जो आहे हा राजा बनला होता. तर असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात, तर गृहत्याग केल्यानंतर ते सर्वप्रथम म्हणजे गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम सर्वप्रथम कुठे येतात? या राजगृहामध्ये येतात. या राजगृहामध्ये पहिल्यांदा कपिलवस्तू नगरी सोडली, अंगावरती असे काश्या वस्त्र धारण केले, हातामध्ये मातीचं भिक्षापात्र आहे, तर ती गंगा नदी पार करून, एवढा उथळ तो प्रवाह पार करून सिद्धार्थ गौतम पहिल्यांदा कपिलवस्तू नगरीहून या राजगृहामध्ये येतात. सगळे लोक पाहतात, अरे बघा तरुण सिद्धार्थ, शाक्य वंशाचा सिद्धार्थ, अरे बघा किती तरुण, हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भिक्षा मागत आहे. ते सगळे राजगृह शहरातले सगळे लोक त्यांना पाहत आहेत, कारण सिद्धार्थाचे व्यक्तिमत्व अतिशय प्रखर होतं. गोरे पान होते बघा, गौरवर्ण होता सिद्धार्थाचा, उंच होते बघा, 7 ते 7.5 फूट त्यांची उंची होती, डोळे सुंदर होते, नाक सुंदर होतं, हे कपाळ अतिशय सुंदर होतं, चालताना पण अगदी म्हणजे त्याची चाल सुद्धा अशी मनमोहक होती, सुंदर दिसायची बघा, आणि आवाज पण तेवढाच गोड. त्यांना बघितल्या बरोबर हातात भिक्षापात्र, अंगावर काशाय वस्त्र, सगळे लोक पाहतात, अरे तो बघा शाक्य वंशातला क्षत्रिय कुळाचा सिद्धार्थ बघा हातात भिक्षापात्र घेऊन भिक्षाटन करत आहे. तर महलामधून तो राजा बिंबिसार पाहतो की कोण आहे, अरे कोण आहे? तर महामंत्री म्हणतो की शाक्य कुळातला सिद्धार्थ, ज्याने गृहत्याग केला, तो भिक्षाटन करत आहे. त्याला पण आश्चर्य वाटलं राजा बिंबिसाराला. बिंबिसार महालाच्या खाली आला. खाली आल्यानंतर त्याने बघितलं की सिद्धार्थ भिक्षा मागत आहे. आता बोलणं उचित नाही. मागे 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 त्याच पहाडाच्या पायथ्याशी जाऊन भिक्षापात्रामधलं जेवण जेवतो, आणि मग सगळं झाल्यानंतर मग बिंबिसार सिद्धार्थाजवळ जातो, मग आपल्याला परिचय देतो. बघा त्या दोघांमध्ये जो संवाद आहे, कोणाकोणामध्ये? सिद्धार्थ गौतम आणि राजा बिंबिसार. बघा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ बघा, 4 पानांचा संवाद आहे. 4 पानं, तो ग्रंथ तुम्ही नेहमीच वाचता ना, 4 पानांचा संवाद आहे. म्हणजे त्यांची चर्चा कशी सुरू आहे की राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाचं मन वळविण्याचा प्रयत्न करतो की तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा हा धर्म नाहीये भिक्षा मागणे, क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणे, तर तुला जर तुझ्या वडिलांचं राज्य नको असेल तर मी माझं अर्ध राज्य तुला देतो, क्षत्रियाप्रमाणे राज्य कर, शासन कर, पण हे सोडून दे. सिद्धार्थ गौतम म्हणतात की महाराज, तुमच्याकडे जी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं संपत्तीचा मी एकमेव वारसदार आहे. एवढ्या मोठ्या संपत्ती त्याग केला तर तुमची अर्धी संपत्ती घेऊन मी काय करू? त्या संपत्तीमुळे दुःख निर्माण होते. त्याच तर त्या दुःखाच्या कारणांना शोधण्यासाठी मी बाहेर निघालेलो आहे, आणि जोपर्यंत मी त्या दुःखाच्या कारणांचा शोध घेणार नाही तोपर्यंत मी माझा हे संकल्प सोड. ही त्याची चर्चा आहे बघा. तुम्ही बघा, ते खूप सुंदर चर्चा आहे. म्हणजे 4 पानांची चर्चा, 4 पानं बाबासाहेबांनी पण बुद्धघोषांच्या चरित्रामधून ते सगळं लिहिलेलं आहे. खूप सुंदर त्यांचं आहे. म्हणजे राजा बिंबिसार सिद्धार्थाचं मन वळविण्याचा प्रयत्न करतो, पण सिद्धार्थ आपल्या संकल्पावरती ठाम असतात. सरते शेवटी राजा बिंबिसार हात जोडतो आणि म्हणतो की ठीक आहे सिद्धार्था, ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या संकल्पामध्ये यशस्वी व्हाल, म्हणजे तुम्ही जेव्हा बुद्ध व्हाल, तेव्हा एकदा तरी पुनश्च माझ्या राजगृहाला येऊन मला उपकृत करावे, मला सेवा करण्याची संधी द्यावी, असं वचन देतात. आणि मग तिथून राजगृहून सिद्धार्थ गौतम वैशालीला जातात. वैशालीमध्ये आलार कालामांचा आश्रम असतो.
आलार कलामांकडून ते सांख्य तत्वज्ञान आणि 7 पायऱ्यांचं ध्यान सतत शिकतात. नंतर दुसरीकडे मग दुसरे गुरु कोण? उद्धक रामपुत्त, त्यांच्याकडे जातात, त्यांच्याकडून 8व्या पायरीचं ज्ञान घेतात. त्यानंतर भृगु ऋषीप्रमाणे तपश्चर्या करतात. कुठे? उर्मिलाच्या जंगलामध्ये. आणि मग सुजाताकडून खीर ग्रहण करून बुद्ध गयाला ज्ञान प्राप्त करणे, हा सगळा इतिहास आहे की नाही? तर बुद्ध गयाला ज्ञान प्राप्त केल्यानंतर म्हणजे बुद्ध झाल्यानंतर मग तिथून सारनाथला जाणे, सारनाथला त्या पंचवगी भिक्खूंना धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करणे, ते भिक्खू संघाची स्थापना करणे, यशस, त्याचे 4 मित्र, त्याचे 50 ग्रामवासी, त्यांची दीक्षा घेणे आणि त्या 60 भिक्षूंना धम्म प्रचाराचा आदेश देणे, हे सगळं काही इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर त्या सारनाथमध्ये पहिला वर्षावा संपन्न झाल्यानंतर, पहिला वर्षावा संपन्न झाला, मग तेव्हा जे म्हणजे भगवान म्हणजे सिद्धार्थ जे भगवान बुद्ध झालेले आहेत, तेव्हा भगवान बुद्ध परत येतात उर्विलाच्या जंगलामध्ये, म्हणजे निरंजन नदीच्या काठी आहे बघा, ते उर्विलाच्या जंगलामध्ये येतात आणि त्या ठिकाणी 3 काश्यप बंधूंची प्रवज्जा करतात. उर्विला काश्यप, त्याचे 500 शिष्य असतात. त्यानंतर गया काश्यप, त्याचे 300 शिष्य असतात. त्यानंतर नदी काश्यप, त्याचे 200 शिष्य असतात. तर असे हे 3 भाऊ असतात, उर्विला काश्यप, गया काश्यप, नदी काश्यप, यांची दीक्षा होते. आणि बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की या उर्विला काश्यपांची जी दीक्षा आहे, प्रवज्जा, हा भगवान बुद्धांचा धम्म दीक्षेच्या मोहिमेतील सर्वात मोठा विजय होता. कारण त्या काश्यप बंधूंचा लोकांमध्ये खूप मोठा पगडा होता. लोक त्याला अरहंत म्हणायचे. त्या काश्यप उर्विला काय अरहंत म्हणायचे. लोकांना काय माहित अरहंत काय असते ना काय नाही, लोक त्याला अरहंत समजायचे. पण जेव्हा तो प्रवज्जित झाल्यानंतर म्हणजे त्याचे 1000 शिष्य पण प्रवज्जित झाले, मग भगवान बुद्धांना आठवण होते की अरे, आपण वचन दिलं होतं राजा बिंबिसाराला की मी माझ्या संकल्पामध्ये यशस्वी झाल्यानंतर राजगृहामध्ये येईल आणि नक्की भेट घेईल. तर बघा, राजा बिंबिसाराने वचन दिलं होतं, म्हणजे वचन दिलं होतं भगवान बुद्धांनी. तर भगवान बुद्ध त्या उर्वेला काश्यपाला घेऊन कुठे येतात? राजगृहामध्ये येतात. तर लोक पाहतात, अरे अरे, हे बघा ना, सिद्धार्थ बुद्ध झाले पण हे उर्वेला काश्यप पण भिक्षू झाला. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. राजा बिंबिसार पण आश्चर्यचकित झाला की भगवान बुद्ध या उर्वेला काश्यपचे गुरु आहेत की उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचे गुरु आहेत. समजायला काही मार्गच नाही. कारण उर्वेला काश्यपाचा म्हणजे विचाराचा पगडा होता ना की उर्वेला काश्यप यांचे गुरु आहे की बुद्ध यांचे गुरु आहेत. तर मग हे जेव्हा भगवान बुद्ध आणि उर्विला काश्यपांसह राजगृहामध्ये येतात, तर राजगृहामध्ये हा राजा बिंबिसार सुद्धा जिथपर्यंत रथाने जाता येईल तिथपर्यंत रथाने जातो आणि राजगृहामधील सर्व महामात्य, महामंत्री, ब्राह्मणांना घेऊन लाखोच्या संख्येने जातो बुद्धांना भेटायला. त्या वेळूवनामध्ये बुद्धांना भेटतो आणि बुद्धांना असं हात जोडून अभिवादन करून बुद्ध त्याच्या मनातला प्रश्न ओळखतात की राजा बिंबिसाराला असं वाटत आहे की हा उर्वेला काश्यप बुद्धाचा गुरु आहे की बुद्ध याचे गुरु आहेत. तर मग भगवान बुद्धच म्हणतात, उर्वेला काश्यप उठा, उठा उर्वेला काश्यप आणि सांगा, या सर्व जनतेला सांगा की तुम्ही कोणाचे शिष्य आहात. तर उर्वेला काश्यप सुद्धा तेवढंच हात जोडून नम्रपणे म्हणतो की राजगृहवासियांनो, मी भगवान बुद्धांचा गुरु नाहीये, भगवान बुद्ध माझे गुरु आहेत. त्यांनीच मला दुःखमुक्तीचा खरा मार्ग सांगितलेला आहे, माझे गुरु आहेत ते. तेव्हा मग राजा बिंबिसाराला वाटलं की अरे खरंच आहे. राजा बिंबिसाराला तेव्हा समजलं की एवढा मोठा विजय भगवान बुद्धांनी प्राप्त केला. तेव्हा भगवान बुद्ध आणि राजा बिंबिसाराची पहिली भेट असते, दुसरी भेट असते. पहिली भेट कधी? बुद्ध तो प्राप्तीच्या अगोदर. ही दुसरी भेट त्या वेळूवनामध्ये. वेळूवर म्हणजे एक बांबूचं वन आहे बघा, ते बांबू वेळू माहिती ना, वेळू म्हणजे बांबू, ते बांबूंचं वन होतं, बांबू गार्डन म्हणतात त्याला. त्या वेळूवनामधली ही भेट. तर त्यावेळेला राजा बिंबिसार सुद्धा खूप प्रसन्न होतो आणि तिथे अभिवादन करून
भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आज माझ्या 5ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आजच्या क्षणी माझ्या 5 इच्छा पूर्ण झाल्या. एक, मी जेव्हा राजकुमार होतो तेव्हा माझी पहिली इच्छा होती की माझा राज्याभिषेक थाटामाटात झाला पाहिजे, झाली माझी इच्छा पूर्ण. दुसरं, मी जेव्हा राजा होईल तेव्हा माझ्या राज्यामध्ये भगवान बुद्धांनी यावं, तुम्ही आले, दुसरी इच्छा पूर्ण झाली. तिसरं, की बुद्धांनी मला उपदेश करावा, तुम्ही मला उपदेश पण केला, तिसरी इच्छा पूर्ण झाली. बुद्धाने केलेला उपदेश मला चांगल्या प्रकारे समजावा, ही सुद्धा इच्छा माझी पूर्ण झाली. आणि पाचवं, की भगवान बुद्धांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त व्हावी. भगवान, या 5ही माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. भगवान, आज मी फार प्रसन्न आहे आणि माझ्या पुण्यासाठी, माझं पुण्य व्हावं म्हणून हे जे वेळूवन आहे ना, हे वेळूवन जे दिसत आहे, हे वेळूवन मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान करत आहे. भिक्खू संघाला प्राप्त झालेलं पहिलं जे दान आहे हे वेळूवन आहे. पहिलं दान भिक्खू संघ म्हणजे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला प्राप्त झालेलं हे पहिलं दान आहे, की ज्या दानाला राजा बिंबिसाराने दान पुण्य केलं, त्याच वेळूवनामध्ये तो दान समारंभ पार पाडला. तर दान समारंभ पार पाडायची पण एक म्हणजे सिस्टीम आहे. असं पाणी सोडून, म्हणजे राजा बिंबिसार जो आहे असं भगवान बुद्धांच्या हातावर असं पाणी सोडतो. म्हणजे सिस्टीम कशी आहे दान देण्याची, आपण म्हणतो का पाणी सोडलं म्हणतो आपण, आहे की असं. मग आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये पाणी सोडलं, कोणाला जर पैसे दिले उधार आणि त्याला जर दिले नाही, फोन करून परेशान, त्याच्या घरी जाऊन परेशान, पैसे येत नाही का, मग ते चांगले लोक असते काय म्हणतात, पाणी सोडलं म्हणजे तुलाच ते राहू दे दान. तसं ही सिस्टीम आहे. तर ते राजा बिंबिसार असं बुद्धाच्या हातावर असं पाणी सोडून ते दानाचं अनुमोदन करतो. म्हणजे आता मी पाणी सोडलं, हे जे वेळूवन आहे हे वेळूवन मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान देत आहे. बघा, म्हणजे आता हे बुद्ध प्रमुख भिक्खू संघाचं हे वेळूवन आहे. आणि त्या वेळूवनामध्ये भगवान बुद्धांनी बघा आपला दुसरा वर्षावास केला. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपला दुसरा वर्षावास केला याच वेळूवनामध्ये. तिसरा पण वर्षावास याच वेळूवनामध्ये केला. चौथा पण वर्षावास याच वेळूवनामध्ये केला. त्यानंतर विविध ठिकाणी वर्षावास करत 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 पुन्हा 17वा वर्षावास पण याच वेळूवनामध्ये केला. आणि त्यानंतर पुन्हा 20वा वर्षावास सुद्धा याच वेळूवनामध्ये केलेला आहे. किती झाले? 5. राजा बिंबिसाराच्या वेळूवनामध्ये भगवान बुद्धांनी 5 वर्षावास केले. 5 वर्षावास. या 5 वर्षावासांच्या दरम्यान विविध घटना घडलेल्या आहेत. विविध, ज्यापैकी सर्वात महत्वाची जी घटना आहे, हे राजा बिंबिसाराने दिलं जे वेळूवन आहे, फक्त बांबूचं वनच दान दिलं नाही, तर त्या ठिकाणी राजा बिंबिसाराने विहार बांधलं बुद्धांना राहण्यासाठी. तिथे तलावाची निर्मिती केली आंघोळीसाठी, संक्रमण स्थळ निर्माण केलं बुद्धांना चालण्यासाठी. आज पण जर तुम्ही तिथे जर वेळूवनामध्ये गेले, आता झालं त्या राजगृह नगरपालिकेने एका गार्डनचं रूप दिलेलं आहे आणि त्याला तिकीट पण आहे. गार्डनचं रूप दिलेलं आहे. त्या गार्डनमध्ये एक बुद्धविहार सुद्धा बांधलेला आहे. तर तिथे राजगृहाच्या वेळूवनामध्ये गेलो आपण, की सुंदर ते वन आहे. त्या तलावाचं उत्खनन झालं. आज पण तो तलाव आहे की ज्या तलावामध्ये भगवान बुद्ध नेहमी आंघोळ करायचे, स्वच्छ व्हायचे. तो तलाव आजही आहे. तर ते तलाव उत्खनन करत असताना बुद्धाची पण मूर्ती सापडली, की कोणीतरी एका राजाने ती मूर्ती त्या विहारामध्ये दान दिली होती. ती मूर्ती पण तिथे त्या तलावाच्या असं बाजूलाच ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. तर अशा सुंदर पद्धतीचं हे वेळूवन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणखीन एक निवास होतं की ज्या निवासामध्ये भगवान बुद्ध राहायचे, त्याला कलंदक निवास असं म्हणायचे. कलंदक निवास. कलंदक म्हणजे ते जे असते ना, खार, तुम्ही काय म्हणता, खारुताई, खारू मावशी, खारुताई म्हणता ना. तर असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्ध त्या खारींना दाना टाकायचे त्यांना, म्हणून त्या निवासाच्या अवतीभोवती नेहमी त्या खारी असायच्या. बघा, म्हणजे बुद्धाचं हे प्रेम बघा, बुद्धाची करुणा बघा प्राण्यांवरती. नेहमी त्या बुद्धांच्या त्या निवासाच्या अवतीभोवती खारी फिरायच्या
आणि बुद्ध सुद्धा इतके करुणावान की त्यांना दाणे टाकायचे बघा, म्हणून त्याला कलंदक निवास असं म्हणायचे. त्या कलंदक निवासाचे सुद्धा भग्नावशेष आज पण त्या वेळूवनामध्ये आहे बघा. तर हे वेळूवन आहे ते राजा बिंबिसार दिलं. याच वेळूवनामध्ये अनेक महत्वाच्या घटना घडल्या. सर्वात महत्वाची घटना जी घडलेली आहे ती म्हणजे या वेळूवनात सारीपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांची दीक्षा झालेली आहे. मी नालंदाच्या इतिहासात तुम्हाला सांगितलं की सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांचं जन्मगाव कोणतं? नालंदा. अगदी तिथून त्या या राजगृहापासून 7 ते 8 किलोमीटर जवळच आहे. 7 ते 8 किलोमीटर नालंदा आहे. नालंदाचे ते त्यांचं जन्मगाव होतं. प्रवज्जा घेतली संजय बेलेट्टीपुत्ताकडून आणि संजय बेलेट्टीपुत्ताच्या छत्रामध्ये राहत होते. तर ते सारीपुत्त राजगृहामध्ये फिरत असताना त्यांनी अश्वजित भंतेजींना पाहिलं. कोणते अश्वजित भंतेजी? त्या पंचवग्य भिक्खूंमधले. मग ते त्यांना पाहतात, त्यांची चाल पाहतात, त्यांची चर्या पाहतात, त्यांचं ते सगळं आकर्षक व्यक्तिमत्व पाहतात आणि तेव्हा त्यांना असं वाटते अरे काहीतरी आहे या साधूकडे, या श्रमणाकडे काहीतरी नक्कीच आहे. म्हणून त्यांच्याशी चर्चा करतात आणि मग त्यांना समजते की राजगृहाच्या बिंबिसाराच्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध आहेत, हे बुद्धाचे शिष्य आहेत. तेव्हा सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे दोघेही मित्र संजय बेलेट्टीपुत्ताचे शिष्य, 250 शिष्य असतात, त्यांना घेऊन जातात. तो संजय बेलेट्टीपुत्त म्हणतो अरे जाऊ नका शिष्यांनो, जाऊ नका. सारीपुत्ताला म्हणतो तू संजय बेलेट्टीपुत्त, त्यांचा तो जो हेड असतो, सारीपुत्त जाऊ नकोस, तू याचं प्रमुखत्व कर, या 250 शिष्यांना तू सांभाळ, मी रजा घेतो, तू सांभाळ. तरी पण बघा ते मानले नाहीत. ते हे सारीपुत्त महामोग्गलायन त्याच्या 250 शिष्यांना घेऊन सरळ निघाले वेळूवनामध्ये. भगवान बुद्धांना दुरूनच पाहतात आणि म्हणतात की बघा भिक्खूंनो, ते जे 250 शिष्यांसोबत जे येत आहेत ना, सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे धम्माचे सेनापती होतील, म्हणजे धम्माचे रक्षक होतील, धम्मामध्ये अग्र होतील, असे भगवान बुद्ध त्यांच्याबद्दल सांगतात बघा. आणि खरं तेच झालं. जे बुद्ध सर्वज्ञ असतात, सारीपुत्त महामोग्गलायनचं येणं, त्यांची प्रवज्जा होणं आणि प्रवज्जा झाल्यानंतर प्रज्ञामध्ये म्हणजे प्रज्ञाचक्षूमध्ये अग्र होणं सारीपुत्तांचं, त्यानंतर त्या बलामध्ये वृद्धिबलामध्ये अग्र होणं हे महामोग्गलायन, हे दोघेही जण ज्यांना भगवान बुद्धांचे उजवा हात म्हणला जातो त्या संघामध्ये, ते संघाचे सेनापती झाले, संघाचे ते धम्माचे रक्षक झाले. तर बघा त्यांचा हा गुणगौरव स्वतः भगवान बुद्धांनी केलेला आहे. हे वेळूवन त्याला साक्षीदार आहे बघा. याच वेळूवनामध्ये हे सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांची प्रवज्जा झालेली आहे. यासाठी हे वेळूवन साक्षीदार आहे. आणखीन एक महत्वाची घटना या वेळूवनामध्ये घडली. या वेळूवनात म्हणजे या राजगृहाच्या राजा बिंबिसाराच्या महलामध्ये त्या राजकीय वैद्य राहत होता, ज्याचं नाव होतं जीवक. या जीवकाचा सुद्धा इतिहास मी तुम्हाला पुढील धम्मदेसाई सांगणार आहे. जीवक राजवैद्य होता तो, म्हणजे डॉक्टर आजच्या काळातला. असाध्य अशा रोगांवर त्याने इलाज केलेला, ऑपरेशन त्या काळात केले. तुम्हाला मी नंतर सगळं सांगणारच आहे. मेंदूचं ऑपरेशन त्या काळात त्याने केलं बघा, मेंदूचं. त्या राजा बिंबिसाराचा हा खास राज्य वैद्य होता आणि त्याच्या त्या वैद्यकीय कुशलतेवर खुश होऊन राजा बिंबिसाराने आपलं एक राजकीय वन त्याला म्हणजे वैद्यशाळा, दवाखाना खोलण्यासाठी दिलं होतं. आज पण राजगृहामध्ये ते जीवकाचं जीवक आंबवन आज पण तिथे आहे बघा. त्या शांतीस्तूपाकडे आपण जाऊ, म्हणजे जात असताना असं डाव्या हाताला त्याचं उत्खनन झालेलं आहे. आजही जीवकाची वैद्यशाळा म्हणजे जीवकाचा दवाखाना आज पण तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तर हा जो प्रसिद्ध राजगृहाचा जो प्रसिद्ध जीवक होता, वैद्य, याची सुद्धा दीक्षा याच वेळूवनामध्ये झालेली आहे, याच वेळूवनामध्ये. आणि या जीवकानेच
भगवान बुद्धांचा सुद्धा इलाज केलेला आहे, आनंदाचा इलाज केला, म्हणजे उपचार केले. भगवान बुद्धाचे फक्त 3 वेळेस उपचार केले, 3च वेळेस. जेव्हा जेव्हा देवदत्ताने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पहिल्यांदा देवदत्ताने याच राजगृहामध्ये एक गृधकूट नावाचा पर्वत आहे. गृध म्हणजे ते आकाशावर जाते पक्षी, चील, घार घार म्हणतात ना, घार, ते तिथे बसायचे, त्याला गृधकूट म्हटलेलं आहे. तर गृधकूट पर्वतावरून एक असा मोठा दगड, एक शिला भगवान बुद्धाची दिशेने त्याने भरकवटलं, असं फेकलं. तो दगड दुसऱ्या दगडावरती आपटला, त्याचे 2 तुकडे झाले, 2 तुकड्याचे 3 झाले, 4 झाले. असं करत 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 त्या दगडाचा एक छोटासा तुकडा जो आहे भगवान बुद्धाच्या पायाच्या अंगठ्याला लागला. बुद्धाचं थोडंसं रक्त निघालं. तेव्हाही याच जीवकाने बघा भगवान बुद्धांचा पायाचा म्हणजे उपचार केला होता. या देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्याचा 3 वेळेस प्रयत्न आहे. 3ही प्रयत्न राजगृहामध्येच घटना आहे. एक बघा नालागिरी हत्तीची घटना आहे ना, त्याला मद्य पाजलं देवदत्ताने. त्याला मद्य पाजून सैनिकांना सांगितलं की अजात शत्रूचा आदेश आहे की या दिशेने त्याला सोडा. तो मद्यधुंद झालेला नालागिरी हत्ती ज्या दिशेने बुद्ध येत आहे त्या दिशेने पळत सुटला. सगळे लोक सैरावर पळू लागले की जो कोणी याच्या पायाखाली येईल तो चिरडून मरून जाईल. भिक्षू सुद्धा पळून गेले जीव वाचवून. पण बुद्ध ते करुणावान असतात बघा, महाकरुणावान असतात. अरे म्हणजे लोकच काय, म्हणजे माणसंच काय, प्राणी सुद्धा नतमस्तक झाले भगवान बुद्धांना, प्राणी सुद्धा. तर आश्चर्य बघा, महलातून सगळे महिला पुरुष पाहत आहेत, आनंद मध्ये सुद्धा बाजूला निघून गेले की आता काय होईल काय होईल. तर बघा बुद्धाची करुणा, तो नालागिरी हत्ती सुद्धा भगवान बुद्धांच्या अगदी मार्गाने पळत आलेला आहे, पळत येतो आहे. पण बुद्धाकडे पाहत 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 हळूहळू त्याची जी नशा होती ती नशा कमी झाली. त्याचा जो मद्यधुंदपणा होता तो कमी झाला. बुद्धाच्या सावलीच्या अंतरापर्यंत आला. आणि आश्चर्य काय, त्याने समोरचे दोन्ही म्हणजे समोरचे पाय गुडघ्यापासून वाकवले, तो खाली बसला आणि सोंडेने असे भगवान बुद्धाच्या पायाला त्याने स्पर्श केला. सगळे लोक पाहत आहेत. आश्चर्य आहे, बुद्ध किती करुणावान आहेत. आणि माणसंच काय, प्राणी सुद्धा भगवान बुद्धांना शरण गेले. हा पण दुसरा प्रयत्न याच राजगृहामध्ये देवदत्ताने बुद्धांना मारण्यासाठी केला होता. दुसरा प्रयत्न. तिसऱ्यांदा प्रयत्न पण केला होता. वेळूवनामध्ये राहत असताना मारेकऱ्यांना पाठवलं मारायला. तेव्हा पण ते मारेकरीचं मन बदललं, त्यांनी शस्त्र खाली घातले, बुद्धांना मारलं नाही. हे देवदत्ताने एक नाही तर 2-3 वेळेस बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याच्या सगळ्या घटना याच राजगृहामध्ये घडलेल्या आहेत. बघा, सुनीत नावाचा भंगी आपण वाचतो ना, बुद्ध त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सुनीत नावाचा भंगी आहे. त्याची पण दीक्षा याच वेळूवनामध्ये झाली. भंगी समाजाचा होता, हे झाडू मारणारे जे आहेत ना, भंगी समाजाचा. त्याची पण दीक्षा वेळूवनामध्ये झाली. अनाथ पिंडकाची दीक्षा कुठे झाली? याच वेळूवनात झाली. म्हणजे कालच मी तुम्हाला बोललो श्रावस्तीच्या इतिहासामध्ये की अनाथ पिंडक हा बहिणीकडे आला राजगृहामध्ये. तर त्याने पाहिलं की राजगृहामध्ये बुद्धाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. सकाळ झाली की अगोदर तो वेळूवनामध्ये गेला आणि बुद्धाने त्याला उपदेश केला आणि तिथे तो बुद्धाला शरण गेला. अनाथ पिंडकाची उपासक म्हणून, प्रवज्जा नाही, उपासक म्हणून दीक्षा झाली. कारण बुद्धाने अनाथ पिंडकाला प्रवज्जित केलं नाही. कारण अनाथ पिंडक हा उपासकांमध्ये दान देण्यामध्ये अग्र होता. दान देण्यामध्ये अग्र, तर दान देण्यात अग्र होता. त्यामुळेच बघा की त्याने दान पुण्यच करून भिक्खू संघाची सेवा करावी. म्हणून बघा अनाथ पिंडकाला उपासकाची दीक्षा त्या वेळूवनावर झालेली आहे. त्या सोबत भगवान बुद्धांनी या वेळूवनामध्ये एका सियाल नावाच्या ब्राह्मण पुत्राला 6 दिशांची पूजा करण्याचा सुद्धा उपदेश केलेला आहे. मी इथे पण एकदा म्हणजे सियालवाद सुत्त की भगवान बुद्धांनी कोणत्या 6 दिशा सांगितल्या की ज्याची पूजा केल्याने माणसाचं मंगल होते, माणसाचं कल्याण होते. तर आई वडील तुमची पूर्व दिशा, पती पत्नी पश्चिम दिशा, नातेवाईक दक्षिण दिशा,
शिक्षक तुमचे उत्तर दिशा, तुमचे जे धर्मगुरू आहेत ती वरची दिशा, जे तुमच्या घरातील नौकर चाकर आहेत ती खालची दिशा. ह्या खऱ्या 6 दिशा आहेत. ह्या बाकीच्या दिशांची पूजा करून काय फायदा नाही, पण या खऱ्या 6 दिशांची जो पूजा करेल त्याचं मंगल होईल, त्याचं कल्याणच होईल. हा उपदेश सियाल या ब्राह्मण पुत्राला भगवान बुद्धांनी याच राजगृहामध्ये दिलेला आहे. सियालवाद सुत्ता आहे बघा, खूप सुंदर सुत्ता आहे. त्याचं एक छोटंसं पुस्तक पण आहे, ते पुस्तक तुम्ही घ्या. सियालवाद सुत्त नक्की घ्या, ते पुस्तक तुम्ही वाचा. त्यानंतर 7 अपरिहानीय धम्माचा उपदेश सुद्धा भगवान बुद्धांनी याच राजगृहामध्ये केलेला आहे, वेळुवनामध्ये. म्हणजे 7 अपरिहानीय धम्म, की ज्या समाजामध्ये हे 7 प्रकारचे धर्म असतात त्या समाजाची कधी हानी होत नाही, कधी हानी होत नाही. जे लोक नेहमी नेहमी एकत्रित येतात, एकत्रित येऊन चर्चा करतात, चर्चा करून एकत्रितपणे एकमुखाने निर्णय घेतात, आपल्या समाजातील स्त्रियांचं रक्षण करतात, आपल्या समाजामध्ये देशामध्ये जे काही चैत्य आहे, विहार आहेत त्यांचं रक्षण करतात. त्यानंतर आपल्या प्रदेशामध्ये येणारे जे काही धर्मगुरू आहेत त्यांचे यथोचित सन्मान करतात आणि परंपरेने चालत आलेल्या चांगल्या परंपरेचं पालन करतात. या सगळ्या 7 अपरिहानीय धम्माचा उपदेश याच वेळुवनामध्ये भगवान बुद्धाने केलेला आहे. आणखीन एक महत्वाचा आहे बघा, याच राजगृहाच्या जीवका आंबवनामध्ये, म्हणजे जीवकाचं जे आम्रवन होतं, आम्रवन ते सुद्धा जीवकाने दान दिलं होतं भगवान बुद्धांना. म्हणजे वैद्यशाळा तर होतीच, पण एक आम्रवन सुद्धा भगवान बुद्धांना त्यांनी दान दिलं होतं. याच आम्रवनामध्ये राजा अजातशत्रूला भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. कोणता उपदेश? त्याला सामान्य फल सुत्त असं म्हणतात. दीघनिका नावाच्या ग्रंथामध्ये 2रा क्रमांकाला सुत्त आहे, सामान्य फल सुत्त. तो इतिहास मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, कारण हा राजा अजातशत्रू जो होता हा बिंबिसाराचा मुलगा होता. देवदत्ताने त्याचे कानं भरले. देवदत्त म्हणजे कोण? विलन. देवदत्ताने त्याचे कानं भरले. त्या देवदत्ताच्या त्या मोहामध्ये येऊन या अजातशत्रूने स्वतःच्या धार्मिक पित्याची हत्या केली होती. म्हणजे राजा बिंबिसाराला तुरुंगामध्ये डांबलं, हाल हाल केले. तो मरत काऊन नाही म्हणून त्याने त्या नावीला हातामध्ये खोरं घेऊन की जा माझ्या बाबाला ठार मार. तो नावी जातो तुरुंगात, त्याला आणि राजा बिंबिसाराला मारतो. मोठी कथा आहे बघा, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे राजा अजातशत्रूच्या इतिहासाच्या वेळेस. तर या सगळ्या प्रसंगामुळे हा राजा अजातशत्रू एकदम असा अस्थायी झाला, मानसिकता खराब झाली, अशांत झाला. मला शांती पाहिजे, मला शांती पाहिजे असं तो म्हणत होता. तर या जीवकाने अजातशत्रूला म्हटलं की राजा महाराज चला माझ्या आम्रवनात चला, तिथे भगवान बुद्ध विहार करत आहेत. तर हा जीवक या अजातशत्रूला जीवक आपल्या आम्रवनात घेऊन जातो. तिथे भगवान बुद्ध या जीवकाला सामान्य सुत्ताचा उपदेश करतात. अजातशत्रूचं मन परिवर्तन होते, तो सुद्धा मग बुद्धाचा समर्थक होतो. हे महत्वाची घटना घडली बघा. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर भगवान बुद्धांच्या अस्थिचा एक भाग राजा अजातशत्रूला सुद्धा प्राप्त झाला होता. तसे 8 भाग झाले होते. एक भाग राजा अजातशत्रूला प्राप्त झाला. तेवढ्या श्रद्धापूर्वक राजा अजातशत्रूने त्या बुद्धाच्या अस्थी कुशीनगरहून तो राजगृहाला घेऊन आला. आणि असं म्हणतात की याने सुद्धा राजगृहामध्ये बुद्ध अस्थींवरती एक भव्य स्तूप निर्माण केला होता. पण नेमका आता हा स्तूप कुठे आहे याचा अजूनही थानपत्ता लागलेला नाही. कदाचित तो स्तूप जो आहे, निर्माण केलेला जो स्तूप आहे, एकतर तो स्तूप परिपूर्णपणे नष्ट झाला असेल किंवा जमिनीखाली गडप झाला असेल. म्हणजे तो स्तूप तर निर्माण केला हे तर पक्का आहे, त्याने अजातशत्रूने स्तूप निर्माण केला हे पक्का आहे. पण नेमका हा स्तूप कुठे आहे
याचा अजूनपर्यंत म्हणजे पत्ता लागलेला नाही आहे. जर कदाचित याचा जरा या स्तूपाचा जर पत्ता लागला आणि उत्खनन झालं तर नक्की आणखीन एक नवीन वारसा, बुद्ध धम्माचा वारसा आपल्याला पाहायला मिळेल. या बुद्ध अस्थीच्या निमित्ताने तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर हा सगळ्यात महत्वाचा इतिहास आहे बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर. आणि त्याच वर्षी जेव्हा बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्याच वर्षी आणखीन एक महत्वाची घटना याच राजगृहामध्ये घडली. बौद्ध धम्माची पहिली धम्म संगीती. अगदी पहिल्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं होतं इतिहासा की सगळे 500 अरहंत भिक्षू, महाकाश्यप अध्यक्ष होते. त्या सर्व अरहंत भिक्षूंनी याच राजगृहाच्या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुफेमध्ये बौद्ध धम्माची पहिली धम्मसंगीती संपन्न झाली. यासाठी सुद्धा हे राजगृह महत्वाचं आहे. बघा, त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये आनंद भंतेजींनी सुत्त पिटकाचं संगायन केलं. उपाली भंते जे नावी समाजाचे होते त्यांनी विनय पिटकाचं संगायन केलं. म्हणजे सुत्त पिटक आणि विनय पिटक या राजगृहामध्ये तयार झालेला आहे. हा सुद्धा फार महत्वाचा इतिहास आहे. बघा, राजगृहामध्ये पहिली धम्मसंगीती संपन्न झाली. आज जर तुम्ही इथे राजगृहाला गेले, खूप सुंदर शहर आहे बघा, नक्की जा राजगृहामध्ये. इथे फक्त बुद्ध धम्माचेच वारसा नाही आहे, तर इथे तुम्हाला हिंदू धर्मीय लोकांचे सुद्धा काही पॉइंट्स पाहायला मिळतील. तिथे गरम पाण्याचा झरा पण आहे. म्हणजे जेव्हा आपण मेन रोडनं जातो तर मेन रोडला लागूनच एक मोठं साईट आहे, मोठं पहाड आहे, पर्वत आहे. त्या पर्वतावरती चढल्यानंतर वरती आम्ही कधी गेलो नाही, तर असं म्हणतात की तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. 24 तास म्हणजे दिवस रात्र आणि 12ही महिने, थंडी असो की पाऊस असो, तिथे कंटिन्यू गरम पाण्याचे झरे वाहत राहतात. मग आम्ही जेव्हा इतिहास वाचला आम्ही, तर इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आम्हाला सापडला की भगवान बुद्ध किंवा भिक्खू संघ वगैरे त्याच गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये जाऊन आंघोळ करायचे. इतिहासात त्याचा उल्लेख केलेला आहे. पण आता त्या गरम पाण्याच्या झऱ्याला त्यांनी विटंबना केली आणि त्याला ते शिवगंगा आहे, मध्ये पाणी आहे, मध्ये पवित्र आहे. खूप हिंदू लोक तिथे जातात, ते शिवगंगा म्हणून त्याच्यामध्ये आंघोळ करतात, चमडीचे रोग बरे होतात म्हणतात आणि सगळे आपलं कल्याण होते. असं त्यांनी ते केलं बघा तिकडे. तर ते जे गरम पाण्याचे झरे जे आहेत त्याचा उल्लेख मात्र बौद्ध साहित्यामध्ये आहे. आज आधुनिक काळात जर तुम्ही त्या राजगृहाला गेले तर राजगृहामध्ये तुम्हाला आणखीन काही महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील. सोन भंडार तिथे पहा बघा. सोन भंडार म्हणजे राजा बिंबिसाराचं सोनं, म्हणजे त्याचं जे राज्याचं सोनं होतं ते सोनं ठेवण्यासाठी त्याच्याकडे पण जागा होती. त्या पहाडामध्ये त्याने अशी गुफा खोदलेली आहे आणि त्या गुफेमध्ये जो सोनं ठेवायचा, खुल जाय सिमसिम म्हटलं की बरोबर तो दरवाजा खोलायचा. जेवढं सोनं पाहिजे तेवढं सोनं काढायचं आणि बंद हो जाय सिमसिम म्हटलं की ते बरोबर बंद व्हायचं. बघा, ते म्हणजे एवढं सुरक्षित पद्धतीने आजमध्ये सोन भंडार आहे, पण सोनं नाही आहे. पण सोन भंडार आजही त्या ठिकाणी, त्याच वैभारगिरी पर्वताच्या पायथ्याशी आजही ते सोन भंडार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच रोडला आणखीन उत्खनन झालं. तर उत्खननामध्ये राजा बिंबिसाराला ज्या तुरुंगामध्ये अजातशत्रूने डांबून ठेवलं, ज्या तुरुंगामध्ये राजा बिंबिसाराचा मृत्यू झाला, त्या बिंबिसार जेलचं सुद्धा उत्खनन झालेलं आहे. लोक तिथे पण जातात. असं विशेष काही नाही आहे, म्हणजे जमिनीमध्ये ते पूर्ण दबून गेलं होतं. पण उत्खनन केल्यानंतर त्याच्या ज्या भिंती ज्या आहेत त्या गुरुजकूट पर्वताच्या अगदी पायथ्याचीच आहे बघा. तर असं म्हटलेलं आहे की त्या जेलमधून एक झरोका होता, छोटीशी खिडकी. त्या खिडकीमधून तो राजा बिंबिसार भगवान बुद्धांना पाहायचा गुरुजकूट पर्वतावरून, आणि त्या खिडकीमधून असा हात जोडायचा, तिथूनच हात जोडून तो भगवान बुद्धांना अभिवादन करायचा. म्हणजे त्या जेलमध्ये असताना सुद्धा राजा बिंबिसाराने कधीच द्वेष केला नाही, उलट बुद्धाचं नेहमी स्मरण केलं आणि मरता समय सुद्धा जागृत
होऊनच तो मरण पावला. तर असा बिंबिसार जेल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या बिंबिसार जेलच्या काही अंतर पुढे गेल्यानंतर जीवक आंबवन आणि जीवकाची वैद्यशाळा सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणखीन पुढे गेला तर आधुनिक काळामधलं सर्वात महत्वाचं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला शांतीस्तूप सुद्धा पाहायला मिळेल. खूप सुंदर आहे त्या गुरुदकुट पर्वतावरती. 1969 मध्ये, म्हणजे जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं इतिहासामध्ये, जपानची एक संस्था आहे निची दास्तू नावाची संस्था. त्याचे मुख्य जे आहेत ते फ्युजी गुरुजी आहेत. फ्युजी नाव त्यांचं. त्या फ्युजी गुरुजींनी म्हणजे जपानमधून येऊन भारतामध्ये आले आणि भारतामध्ये त्यांनी अशा 6 ठिकाणी हे असे शांतीस्तूप निर्माण केलेले आहेत. एक शांतीस्तूप लद्दाखला आहे, दुसरा शांतीस्तूप दिल्लीमध्ये आहे, तिसरा शांतीस्तूप वैशालीमध्ये आहे, चौथा शांतीस्तूप हा या राजगृहमध्ये आहे आणि 5वा शांतीस्तूप जे आहे या वर्ध्याला पण शांती, वर्धा आहे ना महाराष्ट्रातलं, नागपूरच्या बाजूला, तिथे पण एक शांतीस्तूप आहे आणि एक शांतीस्तूप आहे ओडिसा भुवनेश्वर मध्ये. तर असे 6 शांतीस्तूप भारतामध्ये आहेत. असे जगभरामध्ये त्याने 80 शांतीस्तूप निर्माण केलेले आहे. त्यापैकी हा एक शांतीस्तूप आहे. 1969 मध्ये त्याची स्थापना झाली आणि गुरुदकुट पर्वतावर जाण्यासाठी, म्हणजे अतिशय उंच आहे बघा ते गुरुदकुट पर्वतावर शांतीस्तूप आहे, तिथे जाण्यासाठी टुरिझम डिपार्टमेंटने तिथे रोपवेची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही त्या रोपवेमध्ये बसून वर जाऊ शकता, त्या शांतीस्तूपाचं दर्शन घेऊ शकता आणि अगदी सुखरूप पद्धतीने तुम्ही खाली येऊ शकता. खूप सुंदर आहे. तर आज जर तुम्ही कधी राजगृहला गेलात तर हे काही महत्वाची स्थळं आहेत. वेळुवन बघा, राजा बिंबिसाराची जेल बघा, जीवकाचं आम्रवन बघा, सोनभंडार बघा, जमलं तर गरम पाण्याने आंघोळ पण करून या त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये. आणि हे जे शांतीस्तूप आहे अतिशय महत्वाचं शांतीस्तूप आहे. हे शांतीस्तूप सुद्धा तुम्ही सर्वांनी नक्की बघावं. तर अशा प्रकारे या राजगृहाच्या इतिहासाच्या अंतर्गत प्राचीन आणि आधुनिक काळातील सगळी महत्वाची स्थळं तुम्ही सर्वांनी नक्की बघावी. हा संपूर्ण जो इतिहास आहे हा इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. ते शेवटी आपल्या प्रवचनाच्या शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना मी अर्पण करतो आणि आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.